नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. रमाई आवास योजनेतील लाभार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित. वीज, सुरक्षितता व देखभालीचा गंभीर प्रश्न. इचलकरंजी. प्रतिनिधी. इचलकरंजी शहरातील आसरा नगर साईट क्रमांक 102 येथे अनुसूचित जाती जमातींसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलांबाबत लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सन 2021 मध्ये मंजूर झालेल्या या योजनेतील अनेक घरांचे बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळूनही प्रत्यक्षात तेथे राहणे कठीण झाले आहे. लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार तयार झालेल्या घरकुलांमध्ये अद्याप वीज जोडणी करण्यात आलेली नाही. महावितरण आणि महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक कुटुंबे स्वतःच्या घरात राहण्यापासून वंचित राहिली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. याशिवाय घरकुल परिसरात काही समाजकंटकांकडून रात्री दारू पिऊन दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या जात आहेत. काही जण तयार घरांमध्येच बसून पार्टी करून जेवण करत असल्याचे प्रकार घडत असून त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही घरांचे बांधकाम अद्याप अर्धवट अवस्थेत असून काही ठिकाणी स्लॅबमधून पाणी गळत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. दरम्यान लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे वीज जोडणी तातडीने देणे, अर्धवट बांधकाम पूर्ण करणे, गळतीची दुरुस्ती करणे तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था आणि नियमित देखभाल सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अशाच लेटेस्ट अपडेट व बातमीसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा. मी रमाई आवासाचे लाभार्थी आहे आणि इथं स्वच्छता नाही आहे आणि इथं कडेकुंडे आणि गटारीची सोय नाही आहे, रस्त्याची सोय नाही आहे आणि पाण्याची सोय नाही आहे. इथं दुर्लक्ष केलेलं आहे. इथं लेडीज कसं राहायचे हे इथं लक्ष दिलं पाहिजे आणि सगळी सुविधा करून द्यायला पाहिजे लोकांना, म्हणजे स्वच्छता पण राहते. नमस्कार, मी अविनाश कुकडे. घरकुल योजनेचा मी इथला लाभार्थी आहे. इथं काही सुविधा नाही आहेत. गेली 10-15 वर्ष झालं ते आहे असं बांधकाम आणि हलक्या दर्जाचे बांधकाम असून इथं बरेच लोक बाहेरचे की दरवाजे तोडून घराचे कडेकंडे तोडून दारूचा अड्डा केलेला आहे, बनवलेला आहे तिने. आणि पोलीस किंवा प्रशासनाचं इकडं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि जर राहायचं म्हटलं तरी तर काहीही सोय नाही आहे. लाईट म्हणा, पाणी म्हणा आणि डासांचं प्रमाण जास्त झालं आहे. आजार पडण्याचे प्रमाण तर भरपूर आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सुविधा उपलब्ध करून लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ घेण्यात यावा ही शासनाला कळकळीची विनंती. नमस्कार, मी रमाई घरकुल आवास योजनेचा लाभार्थी भीमराव दिनकर शापुरे हा आहे. 2009 साली 9 ते 10 साली रमाई घरकुल आवास योजना ही मंजूर झाली, परंतु 2022 साली या योजनेमध्ये 98 लाभार्थ्यांना ताबा देण्यात आला. एकूण 13 ते 14 वर्षे लाभार्थ्यांना ह्या घरकुलाचा ताबा दिलेला नाही. 2022 साली या ठिकाणी या घरकुलांचा ताबा दिला, परंतु या ठिकाणी गटरीची सोय नाही, लाईटची सोय नाही, त्यानंतर रोडची सोय नाही. या लाभार्थ्याच्या या ठिकाणी अस्वच्छता भरपूर आहे. त्याचबरोबर ताबा दिल्यापासून आज अखेर 4 वर्षे झाले या ठिकाणी कोणताच लाभार्थी या ठिकाणी राहायला येऊ शकत नाही, कारण लाईट नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईटासाठी महापौरांना निवेदन दिलं, माजी आमदारांना निवेदन दिलं, सध्याच्या आमदारांना पण निवेदन दिलं, तरीसुद्धा त्या प्रशासन किंवा आमदार खासदार किंवा महापौर असू दे किंवा नगरसेवक असू दे यांचं दुर्लक्ष आहे. आणि ह्या गोष्टीसाठीच आम्ही या ठिकाणी निवेदन नगरपालिकेला सुद्धा दिले, तरीसुद्धा यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी सर्व
आमदार खासदार किंवा महापौर नगरसेवक यांना विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसवून या ठिकाणी लाईटची सुविधा व या ठिकाणी उर्वरित जे 60 ते 70 घर आहेत यांचं बांधकाम लवकरात लवकर चालू करावं. नाहीतर या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी उद्रेक करून आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाला बसेल. आमदार खासदार असून किंवा नगरसेवक असले फक्त आमच्याकडं मतदार म्हणून बघायला, आम्ही मतदान फक्त करायचं, आमचं कार्य मात्र कोणीच करायला तयार नाही. या ठिकाणी आमदार खासदारांनी लक्ष देऊन या ठिकाणी पूर्णपणे कारवाई करावी ही नम्र विनंती.